नाव सांगू शकत? मी डॉक्टर यशवंत होवाळ. बोला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण सर्व भारतीयांनी स्वीकारलेल्या संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीचं कर्तव्य तत्कालीन केंद्रातील प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांनी आणि महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या महाराष्ट्रातल्या प्रथम शासन स्थापन करणाऱ्या राजकीय पक्षांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही. त्यामुळं संविधानातील अनेक बाबींच्या अनेक भागांची पूर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या 58% महार जातीच्या लोकांना बौद्ध झाले म्हणून 1961च्या जनगणनेमधून अनुसूचित जातीतून बाहेर काढलं आणि ते आजपर्यंत त्यांना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केलेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या 58% जागा केंद्रीय शिक्षण आणि नोकरीमधल्या आणि लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जातीच्या राखीव जागा ह्या 58% महाराष्ट्रातल्या कमी झाल्या. आणि अनुसूचित जाती संविधान आदेश 1950चा सुधारणा कायदा 1990मध्ये माननीय तत्कालीन पंतप्रधान माननीय VP सिंग यांनी भारतामध्ये लागू केला आणि बौद्ध धर्मांतरित महार जातीच्या किंवा अनुसूचित जातीच्या सर्व लोकांना अनुसूचित जातीचे सर्व सवलती लागू केल्या. तरीसुद्धा 1990 नंतर महाराष्ट्रामध्ये आलेल्या सत्तेमधील राजकीय पक्षांनी आणि केंद्रातील संबंधित विविध विभागाच्या विभागांनी ह्या 1990च्या संविधान अनुसूचित जाती सुधारणा आदेश 1990ची अंमलबजावणी आजपर्यंत केली नाही. त्यामुळं अनुसूचित जातीच्या 58% जागा ह्या आजपर्यंत तशाच प्रलंबित आहेत, त्या रिक्त आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो क्रीमी लेअरचा आर्थिक निकषाचा आधार देऊन अपुऱ्या म्हणजेच इनॅडिक्वेट रिझर्वेशन इन सर्व्हिसेस, इनॅडिक्वेट रिझर्वेशन इन एज्युकेशन, इनॅडिक्वेट रिझर्वेशन इन पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीच्या सर्व इनॅडिक्वेट रिझर्वेशनची सोय किंवा त्याला पर्यायी म्हणून आर्थिक उत्पन्नाचा निकष लावावा अशा पद्धतीचा कायदा करण्याचा राज्यांना अधिकार दिला, जो की पूर्णतः चुकीची गोष्ट आहे. की इनॅडिक्वेट रिझर्वेशन अपुरं आरक्षण हे संवैधानिक तरतुदींची 100% अंमलबजावणी न करण्यामुळं त्यावेळेच्या राजकीय पक्षांनी सत्तेचा दुरुपयोग करून अनुसूचित जातीच्या लोकांवर केलेल्या अत्याचाराचा परिणाम होता. 58% लोकांना अनुसूचित जातीतून काढल्यामुळं फक्त 100% लोकांना 42% आरक्षण राहिलं. म्हणजे 42% आरक्षण 100% लोक अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मांतरित झालेल्या महार जातीच्या लोकांना, नवबौद्ध लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती सुरू केल्या. परंतु त्या लोकांची लोकसंख्या ह्या अनुसूचित जातीमध्ये मिसळली गेली नाही. आणि जे मिसळणं गरजेचं होतं त्याच्या संदर्भामध्ये माननीय राष्ट्रपती महोदयांनी संसदेचं विशेष अधिवेशन घ्यावं आणि ह्या भारतीय संविधानातील कलम 341 उपकलम 2 अन्वये ह्या वगळल्या गेलेल्या जातींना अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावं अशा पद्धतीचं मी निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाकडं ज्या राजकीय पक्षांनी आपलंही सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय संविधानानुसार काम केलं नाही आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये कचुराई केली, अशा राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडील नोंदणी त्यांनी नोंदणीच्या अटींचा भंग केल्यामुळं रद्द करण्यात यावी
अशा पद्धतीची दुसरी मागणी केलेली आहे. तिसरी जे लोकप्रतिनिधी तत्कालीन मुख्यमंत्री असतील म्हणजे 1990 नंतर ज्यांनी अनुसूचित जाती संविधान आदेश अनुसूचित जाती सुधारणा 1990 हा जो कायदा आहे, ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडली नाही, अशा तत्कालीन राज्य शासनामध्ये सहभागी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन सर्व इतर जबाबदार लोकप्रतिनिधींना अपात्र निवडणूक लढविण्यापासून आणि कोणत्याही प्रकारचं सहकारी संस्थांमधील पद ग्रहण करण्यापासून त्यांना अपात्र करण्यात यावं अशी दुसरी मागणी केली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे 58% जागा कमी झालेले आहेत, ह्या 58% जागा ह्या विधानसभेच्या अनुषंगानं अनुसूचित जातीसाठी वाढवून देण्यात याव्यात. आणि त्या वाढवून देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं तत्परता आणि संवेदनशीलता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्य शासनाने दाखवलेली आहे, तीच तत्परता तीच संवेदनशीलता ह्या अनुसूचित जातीच्या 58% जागा ह्या समाविष्ट करण्यासाठी दाखविण्यात यावी. मराठा आरक्षण असेल किंवा अनुसूचित जातीचं आरक्षण असेल, हे तर संवैधानिक आरक्षण आहे ज्याची अंमलबजावणी करायचं राहिलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी जे संवेदनशीलता दाखविली तीच संवेदनशीलता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्र शासनाने हे अनुसूचित जातीच्या 58% जागांचं समाविष्ट करण्याच्या संदर्भात दाखवावी. आणि तशा पद्धतीची यंत्रणा म्हणजे पक्षाची जी मान्यता, निवडणूक आयोगाकडं पक्षाची नोंदणी असते आणि ते नोंदणी करण्यामध्ये ज्या अटी आहेत त्या अटी ज्या आहेत ह्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 म्हणजे भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधल्या भाग 29 क 5 याच्यामध्ये दिलेल्या अटी, ह्या अटींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही राजकीय पक्षांनी संविधानविरोधी कृत्य करायचं नाही, संविधानाशी पूर्ण निष्ठा ठेवायची, ट्रू फेथ, आणि संविधानानुसार काम करायचं. आता त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला नाही आणि संविधानानुसार काम केलं नाही. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण बघतो पूरग्रस्त आहे, धरणग्रस्त आहे किंवा प्रकल्पग्रस्त आहे, ह्या लोकांना इवन गायरान आहे ह्याच्यासाठी भूमी आरक्षित ठेवलेली आहे. जे पाकिस्तानच्या फाळणीनंतर म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेले, बांगलादेशमधून भारतामध्ये आलेले ह्या निर्वासितांसाठी सुद्धा पुनर्वसनाची सोय शासनाने केलेली आहे. अशा प्रत्येक प्रकारच्या पुनर्वसनाच्या सोयी शासनाने केल्या. परंतु अनुसूचित जाती की ज्या बेघर होत्या, ज्या बेरोजगार होत्या, ज्या अशिक्षित होत्या आणि ज्यांना गावामध्ये स्थान नव्हतं, ह्या गावामध्ये स्थान नसणाऱ्या लोकांना गावामध्ये पुनर्वसनाचं कार्य आजपर्यंत मागच्या 74 वर्षामध्ये एकाही शासनाने केलेलं नाही. भारतीय संविधानाचं आर्टिकल आहे 244(1) ह्याच्यामधलं परिशिष्ट 5 मध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अनुसूचित क्षेत्र एक असावे आणि दुसरं आहे आदिवासी क्षेत्र. त्याच्यामध्ये क्लिअर उल्लेख नाही आहे अनुसूचित क्षेत्राचा. परंतु ज्या वेळेला आदिवासी क्षेत्र वेगळं दाखवलं जाते त्यावेळेला अनुसूचित क्षेत्र ह्याचा अर्थ म्हणजे अनुसूचित जातीसाठी असणारी ते क्षेत्र आणि त्याच्या विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी अशा पद्धतीचं संविधानामध्ये तरतूद आहे. ह्याचा पूर्णपणे अर्थबोध सध्या होत नाही आहे की त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्र पुढं दिलेलं आहे. मग बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन केलं जातं की आदिवासी क्षेत्र जव्हार, मोखाडा, नाशिक, नंदुरबार ह्या भागामध्ये आदिवासी क्षेत्र आहेच ना, परंतु तो आदिवासी क्षेत्र आहे. शेड्यूल एरिया, ट्रायबल एरिया वेगळा आहे, शेड्यूल एरिया वेगळा आहे. संविधानामधल्या प्रत्येक तरतुदी जर पाहिल्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या, पहिल्या भागामध्ये अनुसूचित जातीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, दुसऱ्या भागात अनुसूचित जमातीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पहिल्या भागात अनुसूचित क्षेत्र म्हटलेलं आहे, दुसऱ्या भागात आदिवासी क्षेत्र म्हटलेलं आहे. एकाही महाराष्ट्रातल्या एकाही गावाबाहेर, गावकुसाबाहेरच्या
म्हाराला किंवा मांगाला किंवा गावकुसाबाहेरच्या एकाही तत्कालीन अस्पृश्य आजच्या मागासवर्गीय लोकाला गावामध्ये घेण्याचा एकही निर्णय झालेला नाही. पुनर्वसनाचे इतके प्रयत्न होतात, प्रकल्पग्रस्ताचे इतके प्रयत्न होतात, धरणग्रस्ताचे इतके प्रकल्प होतात, परंतु ह्यांच्यासाठी एकही प्रयत्न झालेला नाही. भारतीय संविधानाचं कलम 46 आहे, ज्याच्या अंतर्गत अनुसूचित जातीच्या लोकांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सांस्कृतिक विकासासाठी त्या शासनाने विशेष खबरदारी घेऊन स्वतंत्र आर्थिक नियोजनाची तरतूद करावी अशा पद्धतीचं प्रोव्हिजन असताना मागील 10 वर्षामध्ये अनुसूचित जातीसाठी किती खर्च करण्यात आलेला आहे आणि अनुसूचित जातीचा खर्च एखादं स्मारक बांधण्यामध्ये किती वळवण्यात आलेला आहे, ह्या जर बाबी सगळ्या पाहिल्या तर असं दिसून येतं की अनुसूचित जातीसाठी विचारणारं, अनुसूचित जातीच्या संवैधानिक तरतुदींचं पालन करणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. आणि ह्या लोकांना राजकीय प्रतिनिधित्व नसल्यामुळं सभागृहामध्ये हा विषय मांडण्यासाठी व्यक्ती राहिलेली नाही. म्हणून लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे की जो प्रसारमाध्यम आहेत, जो आपण वर्ग आहेत, तर सन्माननीय आपल्या मीडिया वर्गाने ही जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. ह्या ग्रासलेल्या वंचित लोकांसाठी राजकीय प्रतिनिधित्व जे काल 24 सप्टेंबर 1932 साली पुणे करारामार्फत हिरावून घेतलं गेलं, ते राजकीय प्रतिनिधित्व नसल्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे की आमचा आवाज सभागृहामध्ये मांडणारा एकही व्यक्ती नाही. आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व नाही तर आमचा आवाज दाबला गेला. तर तो आवाज बुलंद करण्याचं काम प्रसारमाध्यमांनी करावं आणि म्हणूनसाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे.